जगप्रसिद्ध असलेला ताडोबा टायगर प्रोजेक्ट आजपासून पुन्हा एकदा सुरू झाला आहे। पावसाळ्यानंतर आज सुरू झाला आहे, परंतु कुठेतरी या ताडोबा टायगर प्रोजेक्टमध्ये एक वाद निर्माण झाला। खासदार धानोरकरने काही वेळासाठी इथे जिप्स्या थांबवल्या होत्या। काय मागण्या होत्या आपण त्याच्याशी जाणू। ताई, काय मागण्या होत्या? आपण जिप्स्या थांबवल्या होत्या, स्थानिकांना रोजगार, काय मागण्या होत्या? आपण बघितलं असेल की ताडोबा हे फक्त जिल्ह्यापुरतं किंवा राज्यापुरतं मर्यादित नाही आणि देशापुरतं पण नाही, विदेशातले देखील पर्यटक या ताडोबामध्ये वाघाच्या दर्शनासाठी येतात। आणि कोरमध्ये सॅटर्डे संडेचा विषय आपण एकंदरीत जर का बघितला तर 12,800 रुपये शुल्क हे एका जिप्सीचं आहे। आमची प्रमुख मागणी होती क्रुझरचे जे 500 रुपये आधी होते त्या 500 रुपयात देखील वाढ करून 750 रुपये त्यांनी केले, ते ॲज इट इज 500 ठेवण्यात यावे। आणि आमची एक मागणी प्रमुख अशी होती की जे जिल्ह्यातील स्थानिक लोक आहे, आपण बघतो की त्यांनी जिल्ह्यातील लोकांसाठी कुठलंही कन्सेशन या ठिकाणी नाही आहे। स्थानिकांना किमान ज्या जिप्सी बुक झालेल्या आहेत त्या जिप्सीमध्ये 30% राखीव जागा या स्थानिकांना दिल्या पाहिजे। आणि त्यातही जे कन्सेशन आहे हे कन्सेशन फक्त जिप्सीवाल्यांचे पैसे, गाईडचे पैसे जाऊन एकंदरीत 4,000 रुपये त्यांचे होतात। 1,000 रुपये आम्ही फॉरेस्टची फी देऊ, असे 5,000 रुपये देऊन बाकी इतर पैशांमध्ये सूट हे जिल्ह्यातील लोकांना मिळालं पाहिजे। कारण मानव वन्यजीव संघर्षात आपण बघतो की रोजचे लोक हे चंद्रपूर जिल्ह्यातले मरत आहे, त्यांचा जीव या ठिकाणी जात आहे। आणि एवढा सगळा त्याग जिल्ह्यातील लोक करत असताना सफारीत देखील जिल्ह्यातील लोकांना सूट ही मिळायला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून आजचं हे आंदोलन होतं। आता या ठिकाणी SCF रेड्डी साहेबांनी आम्हाला आश्वासित केलं की या 8 दिवसामध्ये कमिटीच्या समोर हा अहवाल ठेवून आम्ही जिल्ह्यातील स्थानिकांना 1 दिवस सूट म्हणजे 5,000त एक सफारी आम्ही देऊ। आणि त्यांनी दिलेलं आश्वासन जर का 8 दिवसात पूर्ण केलं नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही या ठिकाणी करू। तर आपण बघितलं स्थानिकांना 30% सूट देण्यात यावी याकरता हा आंदोलन करण्यात आलं आणि या आंदोलनाला कुठेतरी यश येताना दिसलं, त्यामुळे ताडोबा सफारी पुन्हा सुरू झाली असल्याचे चित्र दिसून येत आहे। निलेश जहाड, TV9 मराठी, मोहोर्ली, चंद्रपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।